नमस्कार मंडळी. कॉर्पोरेट लाईफमधून मिळालेल्या 2 दिवसाच्या सुट्टीनंतर अजून एका सुट्टीची भर टाकून आपण आज जात आहोत लास्ट मिनिटला झालेल्या कोकण ट्रिपवर. तर चला तर बघू कुठं कुठं फिरणं होतं. तर आपण आत्ता सध्या थांबलेलो आहे गाडीमध्ये डिझेल भरायला. गाडीची पोटपूजा झाली पाहिजे सगळ्यात पहिला, त्यामुळं डिझेल फुल भरून परत आपण पुढे निघालो आणि आपण तामिनी घाटातून सध्या प्रवास करत आहोत. चला तर मग. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया, फूल सारे झमेले, देख फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया. बघू शकताय तुम्ही समोर शनिवार असल्यामुळं गाड्यांची गर्दी. आपण सध्या तामिनी घाटात आहे आणि हे एक्सपेक्टेड होतंच आपल्याला की तामिनी घाट म्हटल्यावर गर्दी असणार, कारण आपल्यासारखेच बाकीचे कॉर्पोरेट मजदूर पण आज इकडंच असणार. तर डेस्टिनेशन दूर आहे आणि गाडीची पेटपूजा झालेली आहे, त्यामुळे आपण पहिला आपल्या पेटपूजेचं बघू. आता आपण आता थांबलो आहे तामिनी घाटात मिसळ खायला. पोटपूजा झालेली आहे आपली आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. सध्या तामिनी घाटात आहोत आणि आपलं असं डिसिजन झालेलं आहे की आपण आत्ता जाणार आहोत गणपतीपुळे. उद्या आहे संकष्टी, त्यामुळं आपण पहिला गणपतीपुळेला जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर ठरवू कुठं फिरायचं आपल्याला. चला तर मग. तामिनी घाट आत्ता सध्या उन्हाचे दिवस असल्यामुळे आपल्याला दिसतंय किती ओसाड पडलाय, पण 2-3 महिने गेल्यानंतर इथली दृश्य सगळी किती मस्त असणार आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण तामिनी घाट क्रॉस करून जाणार आत्ता. तर आत्ता आपल्याला हा मुंबई गोवा हायवे लागलेला आहे, NH66 माणगाव. आपण पुण्यावरून निघाल्यानंतर आपण तामिनी घाटातून खाली आलो आणि परत माणगाव तालुका लागतो, तिथून आपल्याला हा हायवे लागलेला आहे. आता आपल्याला बऱ्यापैकी याच हायवेवरून आता मोस्ट ऑफ दी आपला डिस्टन्स ह्याच्यावरच आपण कव्हर करू. मस्त असं लवकर जर्नी ॲटलिस्ट होईल अशी अपेक्षा आहे. माणगावमध्ये आपल्याला ट्रॅफिक लागलेला आणि तिथं जवळपास अर्धा तास आपला गेलेला आहे वेस्ट. तो टाईम आता आपण इथं कव्हर करायचा ट्राय करू. आणि कोकणात जाणारा हा महत्त्वाचा रस्ता, याचं बऱ्यापैकी काम आता पूर्ण झाले 95% जवळपास. तर खूप सारे टनेल्स वगैरे रोडवर लागतात, त्यातलाच हा एक आहे जो साधारणतः 1.5 किलोमीटर आहे. चिपळूणमध्ये पोचलो आहे आणि इथून पुढं आपलं डेस्टिनेशन अजून एक 80 किलोमीटर राहिलेला आहे. म्हणजे अंदाजे आता हा हायवे जेव्हा आपण सोडू त्याच्यानंतर छोटे रस्ते लागणार कोकणचे, त्याच्यामुळं आपण परत स्पीड स्लो डाऊन होणार आपली. त्यामुळं अजून 1-2 तास, 1.5 ते 2 तासांचा प्रवास अजून बाकी आहे. चला तर मग. एका शॉर्ट ब्रेकची पण गरज आहे तशी, ते पण आपण घेणार आहे आता. शॉर्ट ब्रेक घेतलेला आहे आपण इथे. 270 किलोमीटर ऑलमोस्ट रनिंग झाले आणि हे आपण सध्या संगमेश्वरच्या जवळ कुठेतरी आहोत.
जस्ट आत्ताच आपण मुंबई गोवा हायवे सोडलेला आहे आणि एक छोटासा रस्ता पकडलेला आहे. तिथून आता गणपतीपुळे फक्त 30 किलोमीटर बाकी आहे. लवकरच आता आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचणार आहे. माझ्या कोकणचो बाभारी आणि ज्या गोष्टीसाठी आपण गेले 5-6 तास झालं ट्रॅव्हल करत आहे ते ठिकाण, ते आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे. अँड फायनली आपण गणपतीपुळ्यात पोहोचलेलो आहे. गणपतीपुळेची जुनी एंट्री इथूनच होती. बहुतेक काहीतरी काम चालू आहे रोडचं, त्यामुळं जे आधीचं एक्झिट गेट आहे खालच्या साईडला तिकडे, तिथून एंट्री करायला लागेल. चला, तर आपण पोचल्यानंतर पहिला तरी एक रूम बघितली, हॉटेल रूम बुक वगैरे केली आणि त्याच्यानंतर 1 तास विश्रांती घेऊन मग आपण आत्ता आरेवारे बीचच्या कोस्टल रोडवरती आलेलो आहे. आता ब्युटिफुल सिनिक व्ह्यू तुम्ही बघत आहे. खूप मस्त वाटते संध्याकाळच्या वेळी फिरायला, एकदम छान. चंदा है आसमां है और बादल भी घने हैं, ये चंदा छुप जाए ना. तन्हाई डस रही है और धड़कन बढ़ रही है, एक पल भी चैन आए ना. कैसी अजब दास्तां है, बेचैनिया बस यहाँ है. ओ तू मेरी अधूरी प्यास प्यास तू आ गई. तर मित्रांनो, संध्याकाळच्या टाईमला आत्ता मस्त असं कोस्टल रोडवरून ड्राईव्ह करत आपण आलेलो आहोत अद्विका बीचवरती. हे गणपतीपुळे मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असणार एक छान असं बीच आहे. संध्याकाळच्या वेळी सनसेट एन्जॉय करायला आणि मस्त टाईम स्पेंड करायला हे उत्तम असा पर्याय आपण म्हणू शकतो. तर आपण थोडा टाईम इथे मस्त आता एन्जॉय करू आणि पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करू. के दरिया का हो एक सिरा, के अरमानों का सिलसिला, के सहरा में भी आब सा, मेरे जैसा तू, मेरे जैसा तू. तर मंडळी, मस्त असा सनसेट एन्जॉय केल्यानंतर आपण रिटर्न जात आहोत गणपतीपुळेमध्ये. कोकण ट्रिपच्या पहिल्या भागात आजच्यासाठी बस इतकंच. असेच अजून ट्रॅव्हल व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.